नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। वाटेल का म्हणून सर्व शिवसेना राष्ट्रवादीच्या पदाधिकारी चंद्र पवार साहेब तुम आगे बढ़ो। जय भवानी। अरे आवाज कमी आहे तर तुमच्यापेक्षा माझा आवाज मोठा आहे। आजच्या या रावेर लोकसभाच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित आपल्या या देशाचे सर्वोच्च नेते राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब, आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादाश्री जयंतराव पाटील, आपल्या जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय नरेंद्र भैयाजी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जगन भाऊ सोनवणे, आमच्या रावेर यावल मतदारसंघाचे मला आलेले दादा, प्रतिभाताई शिंदे, माजी मंत्री व माजी आमदार ज्येष्ठ बंधू आमचे, ज्यांनी खरोखरच सुरुवातीला हात दिली असे संतोष भाऊ भुसावळ नगरचे शिल्पकार, उद्या टाळा आला पाहिजे, माजी मंत्री आप्पासाहेबचे दुलारावजी देवकर साहेब, माजी मंत्री अण्णासाहेब सतीश अण्णा पाटील, राष्ट्रवादीचे निरीक्षक प्रसन्नजी पाटील, माजी आमदार आमचे ज्येष्ठ विठ्ठलजी खाला साहेब, आमच्या रावेरचे माजी आमदार आमचे दादा अरुणदादा पाटील, मुनावरजी खान, अल्पसंख्याक आघाडी प्रदेशाध्यक्ष काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी नेता वंदनाताई पाटील, राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष दीपकजी मराठे, शहराध्यक्ष दुर्गेश ठाकूर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भुसावळ तालुकाध्यक्ष शैलेशजी बोदडे, शहराध्यक्ष रवींद्रजी निकम, शिवसेनेचे भुसावळ तालुका प्रमुख संतोषजी सोनवणे, शहर प्रमुख दीपकजी धांडे, सर्व मंचावर मान्यवर आणि समोर सर्व बसलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आपल्यासमोर नॉन पॉलिटिकल कुठलाही राजकारणाचा अनुभव नसलेला माणूस आपल्या समोर उभा आहे आणि आता देशाची सर्वोच्च निवडणूक लढतो आहे आणि त्याच ते म्हणजे साहेबांनी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्वांनी माझ्यावर जो नवीन माणसावर विश्वास टाकला, खरोखरच मी भाग्यवान आहे। पण साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या विश्वासाला केव्हा जाऊ देणार नाही, कारण माझ्याकडे एक मोठी प्रॉपर्टी आहे, ती विश्वास जनतेचा, आणि तो जनतेचा विश्वास काय असतो तो चांगल्या प्रकारे मी वयाच्या 18व्या वर्षापासून पाहतोय। राजकारण देण्याचं कारण फक्त एकच आहे की मी जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करता यावी। जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा सुद्धा प्रत्येकाकडे काहीतरी देण्याची इच्छा माझी असायची हमेशा। आणि भुसावळकर रावेर हा परिसर सर्वश्रुत आहे, माझ्या मेकॅनिक ते इंडस्ट्रीचा प्रवास सर्वांना कल्पना चांगल्या प्रकारे, एक सर्वसाधारण घरातला कुटुंबातला मुलगा आहे हे आपल्याला सर्वांना कल्पना आहे। म्हणून सर्वसाधारण शेतकऱ्याची सर्वांची जाणीव आहे, म्हणून हे प्रश्न मांडण्यासाठी समाजसेवेला शासनाची जोड मिळावी, त्या निमित्ताने मी या क्षेत्रात आलो। आणि त्यालाही कारण तसंच आहे, म्हणजे मी आलो म्हणण्यापेक्षा मला कुठेतरी ओळखलं गेलं म्हणून काही मंडळींनी, म्हणजे चंदू भाऊ असतील, आपले बाकीचे आपले राजू भाऊ असतील, दारामोद असतील, नंतर सतीशांना देवकर अप्पा, सर्व मंडळींनी साहेबांकडे किंवा जयंत साहेबांनी सर्वात पहिले मला रिबॅगवरती आपण चर्चा करत माझ्याशी। ही सर्व परिस्थिती अशी आली ना की म्हणजे काहीतरी ठरलेलं आहे माझ्या जीवनात की जनतेची सेवा कशी करायची, कशा पद्धतीने करायची आहे, काहीतरी त्याला चांगल्या प्रकारचं मोठं वळण द्यायचं आहे। तर तुम्हाला मी खरंच आश्वस्त करतो की आपण प्रामाणिकपणे काम करूया। मला बऱ्याच वेळा म्हणतात लोक की काहीतरी थोडंफार तुमचं
अग्रेसिव्ह असायला पाहिजे. मला सांगावं लागेल आपल्याला की मला जसा आहे तसा जनतेने इथपर्यंत आणलेला आहे, जमिनीपासून इथपर्यंत आणलेलं आहे. त्यामुळे प्रामाणिकपणेच काम करेल, कारण प्रामाणिकपणे केलेलं काम त्याला डर नसतो, कुठलाही घबराट नसते. जर तुम्ही 19-20 काम करत असाल किंवा प्रॉब्लेमॅटिक काम करत असाल तर त्याला घाबरावं लागते. तर मी तुम्हाला सांगतो, प्रामाणिकता अशी आहे की माणसाला डर निर्माण होऊ देत नाही, त्यामुळेच इथपर्यंत उभा आहे. पण मी तुम्हाला सांगतो, आपल्या भुसावळचे प्रश्न तुम्हाला कल्पना असेल, कित्येक वर्षापासून बघतो, आजही एकच डेव्हलपमेंट झाली वाटतं संतोषच्या काळात मला वाटतं. त्याच्यानंतर ते काहीच नाही कुठलेच. आजही मला वाटतं 8 ते 10 दिवसातून पाणी येते. खरंच आहे, बरोबर आहे का? 8 ते 10 दिवसातून पाणी येते. किती दिवसात पाणी येते? 15 दिवसातून. हे कुठेतरी विचार केला गेला पाहिजे. 15 दिवसातून पाणी येते म्हणजे काय करायचं, सोयी ठेवायचं. मी तर इथे काही गावांमध्ये फिरतो, 350 गावं फिरलो, 300 ते 350 गावं फिरलो. काही गावांमध्ये अजूनही टाकी 40 रुपये टाकी, 100 रुपये टाकीने पाणी घ्यावं लागते. काय शोकात टिकत आहे. किती वर्ष झाले? ठीक आहे, तुम्ही म्हणता इतके वर्षानंतर इतके वर्ष काय केलं, पण 10 वर्षात काय केलं. मी माझ्या प्रतिनिधीला विचारेल, माझ्या लोकसभा प्रतिनिधीला विचारेल, तुम्ही कधी विचार केला का हो? कुठल्या गावात जाऊन विचारलं तुमच्या समस्या काय? कधी ज्या लोकसभेमध्ये तुमचे 4-5 आमदार असतील, 6 आमदार असतील, त्यांना बसवून तुम्ही विचारलं का की आपल्या पुढच्या मतदारसंघाचं नियोजन काय करायचं आहे, काय डेव्हलपमेंट करायची आहे का कुठलं विजन? कधी आपल्याकडे महिलांसाठी महिला आमच्या काही महिला आहेत, त्यांनी कधी महिलांसाठी प्रश्न विचारले का? तुमच्याकडे सभा घेतल्यात का छोट्या मोठ्या? सांगा ताई साहेब, तुम्ही घेतला का कधी? मला सांगा की एवढं निष्क्रियपणाचं काम, त्याला कारणही कसं आहे? कुठलीच मेहनत करावं लागत नाही, लिहून देतो आपण. तर याच्यात जातीपातीचं जे धोरण टाकतात ना, त्यामुळे फोडाफोडी करतात ना, त्यामुळे त्यांना रेडीमेड मिळते. मी असं म्हणेन तुम्हाला, आता जो मोठं चालू आहे, हा सर्व जो चालू आहे ना, याला कंटिन्यू ठेवा. कुठलीही हवा येऊ द्या, कधीच त्याला वाहून जायचं नाही. वाटेल त्या हवा येऊ द्या, तिला अशी दिवाळ टाका. आपण ते म्हणतो कुठली जोड आहे ना सिमेंटची, ती तशी दिवाळ टाका. कुठली हवा येऊ द्या, आम्ही जिथे तिथे राहणार आणि आम्ही मतदान फक्त तुतारी वाजवणार, माणसाला करणार. साहेब, माझ्याबद्दल काय काय झालं? आमचे भाऊ थोडसे आता मोठ्या घरात राग असतो. भाऊने काय थोडं रागात दमी उमेदवार म्हटलं तर भाऊ त्यांनी पकडून घेतलं तुझा शब्द. पण भाऊने क्लिअर केलं काल. पण हा राग असतो ना घरातल्या घरात. मी माझ्या स्टेटमेंट सुद्धा होता हमेशा की माझे मोठे भाऊ आहेत, त्यांनी सगळं सुरुवात केलेली आहे, माझ्यावर तर राग नक्की जाईल. आणि भाऊनी मला अगदी प्रेमाने गळा भेटली. आणि आज तुम्ही बघता हे सर्व त्यांचं फलित आहे. पण दमी उमेदवार जर आहे तर तुम्हाला प्रचार करायला कशासाठी जातात? अहो, इथे जिंकलो आपण. एवढ्या 35 वर्षाचं राजकारण करणारा माणूस एका डबी उमेदवारासाठी 9व्या उमेदवाराच्या समोर प्रचार करायला जातात म्हणजे तिथे जिंकलो. पुढची जीत वेगळी आहे, पुढची जीत वेगळी आहे. काय बोलायचं, कसं बोलायचं? मला बोलायचं नाही, म्हणजे त्यांची उंची खूप मोठी आहे, त्या राजकारणात फार लहान आहे. मी आधीच ठरवलं होतं की मी कोणाबद्दल बोलणार नाही. तरी माझ्याकडनं कधीही वेगळं शब्द नाही काढलं. पण असू द्या, आपण भुसावळला मुंबई स्वतंत्र रेल्वेची जुनी मागणी अजून प्रलंबित आहे तशीच तरी त्याच्याबद्दल तुम्ही कधी बोललेच नाही. राजा साहेब किती प्रश्न सांगू. दीपनगरचं जे आहे ना, दीपनगर वरणगाव फॅक्टरीचे कामगारांचे प्रश्न जसेचे तसे प्रलंबित आहेत. तरी विचार केला ऑर्डर फॅक्टरीचं प्रायव्हेटीकरणचा विषय चालू आहे. भुसावळमध्ये मोठा प्रकल्प येणार होता. एक लेटर दिलं साहेब, त्यांनी एक लेटर दिलं. अमरावतीच्या खासदाराने लेटर दिलं, तो प्रकल्प अमरावतीला गेला. म्हणजे काय, लोकसभेत रायगड लोकसभा मतदारसंघाचं आपण त्यांचं मतदान घ्यायचं जनतेचं आणि त्यांना सुविधा नाही द्यायच्या. तर हा कुठला प्रकार आहे? भुसावळ जिल्ह्याचा प्रश्न पुढचा आहे. पण आत्ताची परिस्थिती अशी की गेल्या 10 वर्ष आपण सत्ता भोगली ना, आपल्याला रोजगार आणायला लागतील. सर्वसाधारण माणसाचे प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे नियोजनाचे प्रश्न आहेत, मेगा रिचार्जचे प्रश्न आहेत, बागाच्या धरणाचा प्रश्न आहे, जिगाव टाकीचा प्रश्न आहे. मला आता नांदुऱ्याला, मी आता नांदुऱ्याचा प्रश्न इथे नाही तरी सांगतो, मला नांदुऱ्याला एक गेट आहे तिथे 1-1 तास तिथे तुम्हाला थांबावं लागते ह्या परिस्थितीत. आणि आपण भारत महासत्ता होईल म्हणतो. काय प्रकार आहे? ते लोक 2 वेळा त्याचं उद्घाटन झालं गेटचं, 2 वेळा उद्घाटन झालं. तर मला असं म्हणायचं की आपल्याला
हायमस लॅबला खासदार पाहिजे की विजनरी लॅब खासदार पाहिजे? बोला, खासदार विजनरी पाहिजे की खासदार हायमस लॅब आला पाहिजे? आपल्याला काहीतरी चांगलं करायचं, काहीतरी नवीन करावं लागेल आणि हे प्रश्न मांडायला पाहिजे. भरपूर प्रश्न आहेत, सर्वसाधारणाचे प्रश्न, अल्पसंख्याकांचे प्रश्न आहेत, महिलांचे खूप मोठे प्रश्न आहेत, काय कोणी मांडतच नाही. पण मी तुम्हाला एकच सांगेन, मी आश्वस्त करेन साहेबांना, महाविकास आघाडी नेत्यांना, आमचे उद्धव साहेब असतील, काँग्रेसचे राहुल गांधी साहेब असतील, आमचे मोठे साहेब असतील, सर्वांना आश्वस्त करेल, साहेब मी आपल्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही, आपला प्रामाणिकपणे या पक्षाचं काम करेल. आणि त्याचप्रमाणे जास्त बोलण्याविषयी एकच सांगेल मी तुम्हाला, प्रश्न खूप काही आहे माझ्याकडे, खूप काही प्रश्न आहे, अजून खूप येणार आहेत. शेती, शेतकरी, तरुण, सर्वसाधारण अल्पसंख्याक, रोजचे प्रश्न, हे सर्व काही आपल्याला करायचं आहे आणि ते मांडणार. ते मांडण्यासाठी आपल्याला आपला सेवक म्हणून मला तिथे पाठवायचं आहे आणि सेवक म्हणूनच काम करेल. तिथे येऊन काही मला कुठली खूप सत्ता भोगायची आणि खूप मजा करायची असं नाही आहे. तर मी आपल्याला आश्वस्त करेल, आपला विश्वासच माझी प्रॉपर्टी आहे. ती उमेदवारी माझी नसून आपली सर्वांची उमेदवारी आहे. आपल्याला ह्यावेळेस हा बदल घडवावाच लागेल आणि हे बदल घडल्याशिवाय आपल्याला कुणालाही पुढे जाता येणार नाही. मी शब्द देतो तुम्हाला, हा बदल घडला तर भरपूर लोकांना पुढे जाता येईल. आपण गेल्या 35 वर्षात राजकारण बघताय, मला कुणाबद्दल बोलायचं नाही, पण तुम्हाला एकच आश्वस्त करेल, येणाऱ्या काळात आपले सर्व प्रश्न, सर्व जे काय असतील समस्या मी संसदेत मांडून त्याच्यावरती सोल्युशन काढेल, त्याच्यावरती पर्याय काढेल, त्याला वेगळा ठेवणार नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून दरवर्षी प्रत्येक वर्षी तोच प्रश्न येतो, तेच आंदोलन होते, तेच सर्व काही होते. हे आपल्याला होऊ द्यायचं नाही. त्यासाठी येणाऱ्या 13 तारखेला आपल्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोर 3 नंबरचं अनुक्रमांक 3 याच्या बटनावरती बोट दाबून आपल्याला स्वतःला सर्वांना विजयी करायचा आहे आणि हे विजय पताका आपल्या 83 वर्षाचे नवीन योद्धा यांना आपल्याला द्यायची आहे. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही. Jhuleलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर. झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव. मैं अलविदा लेती हूँ. आपकी एक दिव्य कांपले देखते रहिए CBN. Press the bell icon on the हर YouTube समस्या में and आपके never साथ. miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें. जय हिंद.